तर आपण पाहतो आहोत अयोध्येतील राम मंदिराची ही पहिली झलक आपण पाहतो आहोत। सामान्य प्रेक्षकांना, सामान्य भाविकांना हे अयोध्येतील या राम मंदिरामध्ये दर्शन हे फेब्रुवारीमध्ये मिळेल। मात्र TV9 च्या माध्यमातून या राम मंदिराचं सध्या जे काम चाललं आहे ते आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत। आपण पुन्हा एकदा संदीप यांच्याकडे जाणार आहोत। संदीप, कशा पद्धतीने हे सगळं काम सुरू आहे आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया। अगदी बरोबर आहे निकिता, खरं तर हे काम युद्धपातळीवर सुरू आहे असं म्हणता येईल आणि या कामासाठी देशभरातनं वेगवेगळे जे म्हणजे घटक म्हणता येईल त्याला ते जमा करण्यात आले होते। अगदी या मंदिरासाठीचे जे दगड वापरलेले आहेत, जी वाळू वापरलेली आहे किंवा जी इतर साहित्य वापरलेलं आहे ते वेगवेगळ्या भागातून आणण्यात आलं होतं आणि राम मंदिराचं लोकार्पण होणं किंवा उद्घाटन होणं हे देशवासियांसाठी ही खरं तर मोठी गोष्ट होती आणि त्याप्रमाणे आता हां तर आपण पाहतो आहोत हजारो कामगारांच्या सहाय्याने या ठिकाणी राम मंदिराची ही उभारणी केली जाते आणि अयोध्येतील राम मंदिराची ही पहिली झलक आपण पाहतो आहोत। 30 डिसेंबरला सुरुवातीला अयोध्येमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होईल। तर टर्मिनल बिल्डिंगला राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे आणि ही पहिली झलक आपण पाहतो आहोत। खरं तर ज्या ठिकाणी नवीन रामलल्ला मंदिराचं बांधकाम सुरू आहे। जीत कुमार, पिंटू कुमार, थोड़ा इधर आ जाते हैं ताकि पीछे हमारे दर्शकों को राम मंदिर के वो एक्सक्लूसिव विजुअल्स दिखें जो यहाँ पर पीछे दिख रहे हैं। भैया आप क्या करते हैं? कारपेंटर काम करते हैं सर। कारपेंटरी का काम करते हैं। और आप क्या करते हैं? कारपेंटर काम करते हैं। कारपेंटर का काम करते हैं। कितने दिन से लगे हुए हैं यहाँ सर 3 महीना हो चुका है। 3 महीना हो चुका है जी। कैसा लग रहा है राम का काम कर? सर बहुत सुंदर, बहुत सुंदर, बहुत सुंदर। क्या बनाया आपने यहाँ पे? इधर इधर में काम चल रहा है। हाई ग्रेड है, फायर पोस्ट। हाँ जी। अच्छा, तो उसमें राम मंदिर कुछ खास क्या बनाया? आगे का डिजाइन मॉडलिंग बन रहा है। अच्छा, डिजाइन बना रहे हैं। हाँ, भगवान राम का मंदिर आपण बन पुन्हा रहा एकदा है। जाणार आहोत आपले प्रतिनिधी संदीप आपके चेहरे राजोळकर यांच्याकडे। संदीप, त्या ठिकाणी खरं तर ज्या कामगारांच्या हस्ते राम मंदिराची उभारणी केली जाते त्या कामगारांमध्ये सुद्धा एक उत्साहाचं वातावरण दिसतंय। काय नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्याही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। अगदी बरोबर आहे निकिता, इतकी दिवस काम केल्यानंतर या कामगारांना नक्कीच त्यांच्यासाठी हा एक वेगळा विशेष दिवस म्हणावा लागेल की काम पूर्णत्वाला येते। माझ्यासोबत हे मराठी आहेत, आपलं नाव सांगा, आपण कुठून आहात? माझं नाव संतोष बोरे। संतोष बोरे, मी विरार मुंबईला राहतो। माझं घर विरार मुंबईला, माझी फॅमिली विरार मुंबईला, मी पालघर जिल्ह्यातून आहे। काय तुम्ही पोस्ट होती इथं काय? या ठिकाणी DGM सेफ्टी म्हणून काम होतं। जेवढे या ठिकाणी वर्कर्स जे काम करतात 4500 वर्कर्स आणि जे इक्विपमेंट आहेत आणि जी कन्स्ट्रक्शन मेथॉलॉजी आहे ती सुरक्षितपणे कार्यरत करणे हे माझं काम आहे। या ठिकाणी कधीपासून कामाला सुरुवात केली होती, आता अंतिम स्वरूप येते त्या सगळ्या? 3.5 म्हणजे मी ज्यावेळी मोदीजींनी पूजा केली, या प्रदेश केली, भूमिपूजन केलं, त्याच्या 2 दिवसानंतर माझं इकडे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आणि त्यावेळी इनिशियली सुरुवातीपासून जिथे एवढे जे काय झालं, आम्ही पायलिंग केलं, टेस्ट पायलिंग केलं, त्याच्यानंतर एक्सकॅव्हेशन केलं, त्याच्यानंतर RCC फिलिंग केलं, त्याचा राफ्ट केला, नंतर प्लेन स्टोन इन्स्टॉलेशन आणि आता कार्ड स्टोन इन्स्टॉलेशन। आता तुम्ही जे स्वरूप दिसताय ह्याच्या खाली 56 फीट खाली एक्सकॅव्हेशन झालेलं आहे आणि त्या एक्सकॅव्हेशन वरती ही बिल्डिंग उभी आहे। कॅप्सूल म्हणतात त्याला? काय नाही, कॅप्सूल नाही, एक्सकॅव्हेशन केलेलं, डीप एक्सकॅव्हेशन। काय त्याच्यामुळे काय होणार? आम्ही त्या एक्सकॅव्हेशन करून त्या ठिकाणी एक आर्टिफिशियल आम्ही रॉक तयार केला, की जेणेकरून या ठिकाणी शरीर खालून जे काही भूकंप जरी काही आले तर त्यामुळे या बिल्डिंग, या मंदिराला काही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून आम्ही संपूर्ण प्रिकॉशन्स घेतलेले आहेत। मला सांगा, बारीक नक्षीकाम देखील दिसतंय, आता त्याच्याबद्दल काय सांगाल? ते काम कसं 24 तास सुरू आहे? हा, ते 24/7 आहे। आतापर्यंत माझ्या मते फक्त 300 मूर्ती बाकी आहेत। त्या 300 मूर्ती या 15 दिवसांमध्ये पूर्ण होतील। 300 मूर्ती बाकी आहेत, छोट्या मूर्ती आहेत, गणपतीची आहे, शिल्पकला जी आहे, फक्त 300 मूर्ती बाकी आहेत, ते 15 दिवसात पूर्ण होईल। देशभरातले कामगार होते म्हणजे? हा, संपूर्ण देशभरात। महाराष्ट्राचा काय विचार, महाराष्ट्राचं काय योगदान आहे? आता तुम्ही जर म्हटलं, या ठिकाणी जे मुख्य 8 इंजिनियर आहेत त्यातले 6 जण मराठी आहेत। पूर्ण मंदिराच्या 8 मधले 6 मराठी आहेत। 6 मराठी आहेत। जे मुख्य जे 8 लोक जे आहेत त्यात 8 पैकी 6 लोक मराठी आहेत, मुंबईतल्या, महाराष्ट्रातले। अभिमानास्पद आहे महाराष्ट्रासाठी, नक्की भरपूर अभिमानास्पद आहेत आणि आम्हाला आनंद वाटतो की महाराष्ट्राच्या जातीने भरपूर मोठा हातभार लागलेला आहे।
आता मला सांगा, आता काही प्रेशर आहे, शेवटचे काही दिवस उरलेत, काम त्या वेळेत पूर्ण होण्यासाठी? आम्हाला आमच्या LNT मॅनेजमेंटने आम्हाला 31 डिसेंबरची गाईडलाईन दिलेली आहे आणि त्यानुसार आतापर्यंत फक्त 4 दिवस बाकी आहेत. तुम्ही जर बघितलं असेल आम्हीकडे काउंटडाऊन लावलेला आहे. या ठिकाणी काउंटडाऊन एक बॉक्स लावलेला आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला आता दिवस कमी होतात तसे जसे दिवस कमी होतात. मला फक्त एक सांगा, आता ही समोर जे प्रवेशद्वार पाहतोय त्याच्याबद्दल परकोटा, हा ईस्ट परकोटा आहे. हा ईस्ट परकोटा आहे. लोक ज्या रामपथवरून येणार त्या ईस्ट परकोट्यावरून इथून लोक एंट्री करणार. हा सिंह दरवाजा आहे. हा सिंह दरवाजा आहे. या सिंह दरवाजा, हा समोरचा, हा या पहिला पोर्शन जो आहे तो सिंह दरवाजा. सिंह दरवाजावर गेलं की हा नृत्य मंडप आहे. त्याच्या पुढे गेलं की रंगमंडप आहे. म्हणजे हा मधला जो दिसतोय तो रंगमंडप आहे. रंगमंडपाच्या बाजूला जो आहे तो गुढमंडप आहे. गुढमंडपाच्या पुढे गेला की आपण गर्भगृह दिसेल आणि गुढमंडपच्या लेफ्ट आणि राईट साईडला प्रार्थना कीर्तन मंडप आहे. जर कोणाला भजन करायचं असेल, कीर्तन करायचं असेल तर तिथे लोक कीर्तन करू शकतात. मला सांगा, मुख्य गर्भगृह किती मोठं आहे अंदाजे, त्याच्याबद्दल काय? प्रचंड मोठं आहे. ते 20x20 आहे. प्रचंड मोठं आहे. तिकडे सर्व झालेलं आहे. आता त्या ठिकाणी फक्त सोन्याचं नक्षीकामचं काम बाकी आहे. आणि एका वेळेला किती भाविक आत येऊ शकतात, त्याची काय तयारी? असं केलेलं आहे की प्रत्येक भाविकाला 1 मिनिट दिलेलं आहे आणि एका मिनिटामध्ये 178 लोक दर्शन घेऊ शकतात. एका मिनिटामध्ये 4 लाईन्स असतात, 4 क्यूज असतात. 4 क्यूज मध्ये टोटल मिळून 178 लोक दर्शन घेऊ शकतात. लहान मुलं, महिला यांच्यासाठी काय वेगळी? त्याच्यासाठी केलं एक रॅम्प केलेला आहे. त्या रॅम्प गाडी येऊन रॅम्प पण येऊ शकतो. त्यांनी रॅम्पने लोक येऊ शकतात. आणि प्लस वृद्ध ती मागे लिफ्ट केलेली आहे. वेस्ट परकोट आहे, तिकडे लिफ्ट आहे. लिफ्टची अरेंजमेंट आहे. लिफ्टच्या अरेंजमेंटनी लोक राजदरबारवरती पहिल्या माळ्यावरून स्टेअरकेसनी खाली येतील. मला सांगा, अंबाबाईचं मंदिर कोल्हापुरातलं असेल, तुळजाभवानी मंदिर असेल, जुनी मंदिर आहेत, स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. शैलीचं मंदिर आहे. नागर शैलीचं मंदिर आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दरवाजाच्या खाली तुम्हाला मोगरा दिसेल आणि देवांची, आपल्या ज्या देवादेवतांची फोटो सगळं असतील त्या ठिकाणी असतील. ते सगळं लावलेलं आहे त्या ठिकाणी. एकंदरीत काम करायचा अनुभव दादा कसा होता? फार चॅलेंजिंग. थंडी आणि ऊन, म्हणजे इथलं वातावरण उत्तर भारतातलं आणि महाराष्ट्रातलं. आजचं तुम्ही सकाळचं बघितलं, सकाळी इकडे 10 वाजेपर्यंत टोटली फॉग होतं, डेन्स फॉग होता. त्या डेन्स फॉगमध्ये आम्ही याला हाईटचं काम बंद केलेलं, व्हेकल मुवमेंट बंद केलेले, पण आम्ही मंदिराच्या आतमध्ये स्पेशल लाईट्स अरेंजमेंट करून आम्ही टोटली संपूर्ण काम चालू ठेवलेलं. आणि रात्रीच्या वेळेला कसं मग कामाचं? फुल लाईट काम चालतं या ठिकाणी विथ गुड एलिमिनेशन्स. आता तुम्ही 6 इंजिनियर घरी परतल्यानंतर काय भावना असेल तुमची एकंदरीत? एक असं वाटेल की आमच्या पूर्वजांनी काय तर मोठं पुण्य केलं असेल, माझ्या आई वडिलांनी काय तर मोठं पुण्य केलं असेल, त्यामुळे मला संधी मिळाली. या सगळ्या काळामध्ये जी गोष्ट अशी आहे की मी 1989ला ज्यावेळेला विद्यार्थी परिषदेत होतो त्यावेळेला कार्यसेवकने भाग घेतलेला आणि त्याच्यानंतर जेव्हा डिमोलिशन झालं त्याला मी विद्यार्थी परिषदेत मी बाळासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी आलो होतो. आणि मला आनंद वाटतो की मला या ठिकाणी संधी मिळाली आणि भरपूर लोकांमधून, मला माझ्या सगळ्या मित्र परिवारामधून फक्त मला संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो. तुम्ही इथं काम केलेलं आहे. माझा एक वेगळा प्रश्न असा आहे, राम मंदिरावरनं राजकारण भयानक सुरू झालेलं आहे, त्याच्याबद्दल काय तुम्ही वाचता, ऐकता? सगळ्यात गोष्ट म्हणजे गेली 750 वर्ष या मंदिरासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलं. ओके, राजकारण जर बाजूला केलं, आनंदाची गोष्ट आपल्याला यातून समजून घ्यावी लागेल की हे आज मंदिर तयार होतं, जे गुलामीचं प्रतीक होतं ते आपण मोडून काढलेलं आणि एक मंदिर आपण देशाला देतो आहे. आणि ह्या मंदिरात आनंदाची गोष्ट की राम मंदिरासाठी लोकांनी बलिदान केलं, रक्तही सांडलं, पण हे मंदिर पूर्ण होताना आम्ही कुठल्याही कामगाराचं एवढेही एक थंबही रक्त इकडे पाडून दिलं नाही, याचा मला सगळ्यात जास्त आनंद वाटतो. या सगळ्या कामाच्या काळामध्ये घरच्यांशी काही संपर्क होत असायचा काय? त्यांची काय भावना असायची? म्हणजे ते माझ्या मुली आता 9वीला आहेत. ओके, पुढच्या ते 10वीला जातील. गेली 5 वर्ष मी 3.5 वर्ष या ठिकाणी मी आहे, तर त्यामुळे त्यांच्या शिक्षणाही परिणाम होतो. तर मागे मी ट्रान्सफर मागत होतो की माझ्या कौटुंबिक गोष्टीमुळे मी मागत होतो, परंतु मला अनेकांनी सांगितलं की आता एवढं करतोयस तर पूर्ण मंदिर करूनच जा, ट्रान्सफर घे. मग मी तेच म्हणजे वेगळा आनंद वाटतोय की मी परिवारापासून दूरही आहे, त्यामुळे माझ्या परिवारामध्ये अनेक संकटही आली, पण तरी त्याच्यावर मात करून मला प्रभू रामाच्या कृपेने मी या ठिकाणी आहे. मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. आता हे मंदिर आहे, मंदिराच्या आपण जो थांबलेला हा जो पूर्ण भाग दिसतोय, या भागामध्ये नेमकं काय असणार सांगा? मी कॅमेरामॅनना विनंती. मंदिर आहे. ओके, मंदिराच्या 4ही बाजूला परकोटा आहे.
चारी बाजूला हा ईस्ट परकोटा आहे, हा नॉर्थ परकोटा आहे. याच्यामध्ये 6 मंदिर आहेत आतमध्ये. 6 मंदिर म्हणजे शबरीमलाचं मंदिर, शबरीमाईचं पण मंदिर आहे, सर्व मंदिर आहे. त्याच्या व्यतिरिक्त बाहेर सप्तऋषी मंदिर आहे. तर तुम्ही त्याच्या पुढे गेलात की इकडे कुबेर टीला म्हणून एक वास्तू आहे, तिकडे शिवलिंग आहे कुबेराचं, त्याचं आम्ही रेस्टॉरेशन केलेलं आहे कुबेर रेस्टॉरंट. आणि मंदिराच्या बाजूला तुम्ही बघाल या साऊथ परकोटाच्या इकडे तिथे सीताकूप आहे, फार जुनी सीताकूप आहे. आणि तसं म्हणतात की त्या पाण्यामध्ये ना 26 नद्यांचं पाणी मिक्स आहे. आणि ती नदी जी ती जी विहीर आहे, सीताकूप आहे, ही सीतामाईने बांधलेली विहीर आहे, सीतामाईसाठी आहे. आणि इकडच्या संपूर्ण आजूबाजू लोकांमध्ये ती फार फेमस आहे, फार प्रसिद्ध आहे. आणि लोक त्याच्या पाण्यासाठी एकदम वेडे आसुसलेले आहेत. आम्ही त्याचे रेस्टॉरेशन करतो. त्याच्या व्यतिरिक्त ह्या ठिकाणी आम्हाला भरपूर म्हणजे एक्सकॅव्हेशन करताना आम्हाला भरपूर छोट्या छोट्या मूर्त्या सापडल्या. बाल गणेश सापडला आम्हाला, बाल हनुमान सापडले. हे खोदकाम सुरू असतं आणि कुबेर लीलाचं रेस्टॉरेशनच्या वेळी आम्हाला ते सगळं सापडल्या. त्याचं आम्ही सगळं जतन करून ठेवलेलं आहे या ठिकाणी. पण दुसरं महत्त्वाचं, प्रभू रामांना तर अतिशय मोठं महत्त्व आहे धर्मामध्ये, पण लक्ष्मण, सीता आणि सगळ्यात महत्त्वाचं हनुमानासाठी इथं काय वेगळं आहे मंदिरात त्यांचं? तुम्ही जर बघितलं की ह्या ठिकाणी संपूर्ण या 108च्या एकरच्या परिसरामध्ये लक्ष्मण टीला आहे, कुबेर टीला आहे, नर नील टीला आहे. सगळ्यांचे वास्तू या ठिकाणी आणि त्या सगळ्यांचं जतन केलेलं आहे या ठिकाणी. खूप खूप धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण पाहिलं निकिता, जय श्रीराम, आपण पाहिलं मराठी 8 इंजिनियर आहेत. हे TV9 मराठीच्या प्रेक्षकांना सांगावं लागेल. एकूण जे काम आहे त्यामध्ये 8 इंजिनियर प्रमुख आहेत आणि त्यातले 6 इंजिनियर हे महाराष्ट्रातले. त्यामुळे महाराष्ट्राचं योगदान नक्कीच मोठं आहे असं म्हणता येईल. आता पुन्हा एकदा मी ही दाखवतोय थेट दृश्य मंदिराजवळचीच. हा जो रिकामा परिसर आहे यामध्ये पूर्ण बगीचा वगैरे जो आहे तो तयार केला जाणार आहे. समोर आपण पाहतो आहोत अशी भव्य दिव्य उभारणी आहे राम मंदिराची या ठिकाणी. आणि 22 जानेवारीला हा भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी अयोध्येतील राम मंदिराची जी उभारणी सुरू आहे त्याची पहिली झलक TV9 मराठीच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रेक्षकांना दाखवतो आहोत. या ठिकाणी गर्भगृह आहे, सभा मंडप आहे आणि त्याचबरोबर विविध मंदिरांची भव्य उभारणी या ठिकाणी सुरू आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे अनेक मराठमोळे हात सुद्धा अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीमध्ये आपलं योगदान देत आहेत, आपलं काम बजावत आहेत. निश्चितच महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब ही असणार आहे. ही सगळी तयारी आपण पाहतो आहोत. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन केलं जाईल आणि सामान्य भाविकांसाठी मात्र फेब्रुवारीमध्ये हे मंदिर खुलं होणार आहे. प्रत्यक्ष या ठिकाणी रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी येण्याची संधी ही सामान्य प्रेक्षकांना फेब्रुवारीमध्ये मिळणार आहे. मात्र तत्पूर्वी TV9 मराठीच्या माध्यमातून कशा पद्धतीने अयोध्येमध्ये या भव्य दिव्य सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे त्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत. सगळ्यात आधी 30 डिसेंबरला या ठिकाणी अयोध्येमध्ये अयोध्या श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन होईल. त्यानंतर 22 जानेवारीला हा मोठा भव्य दिव्य असा दिमागदार सोहळा पार पडणार आहे आणि अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. अयोध्येमध्ये रामलल्ला मंदिराची उभारणी अखेर केली जाते. ही सगळी दृश्य आपण पाहतो आहोत. संपूर्ण देशभरातनं विविध राज्यातनं अनेक कलाकुसरीच्या वस्तू या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत. विविध पुरातन आणि प्राचीन कामांचा दाखला देत या ठिकाणी अगदी सुबक असं नक्षीकाम करण्यात येत आहे. हजारो कामगार या उभारणीमध्ये आपलं योगदान देत आहेत आणि विशेष महाराष्ट्रातनं सुद्धा अनेक मराठमोळे हात या राम मंदिराच्या उभारणीमध्ये आपलं मनोभावे आपलं योगदान देत आहेत. सविस्तर प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. महाराष्ट्रामधून जे अधिकारी किंवा कर्मचारी अयोध्येमध्ये आपलं योगदान देण्यासाठी गेलेले आहेत त्यांच्याकडून. तर सध्या आपण पाहतो आहोत अयोध्येतील राम मंदिर उभारणीची ही दृश्य. 22 जानेवारीला हा मुख्य सोहळा पार पडेल. तत्पूर्वी अतिशय युद्ध पातळीवर ही सगळी कामं सुरू आहेत. जवळपास उभारणी झालेली आहे आणि त्यानंतर आता कलाकुसरीचं जे काम आहे ते काम सध्या या ठिकाणी सुरू आहे. संपूर्ण कामगारांची ही रेलचेल आपण या ठिकाणी पाहतो आहोत. कित्येक महिन्यांपासून युद्ध पातळीवर हे काम करण्यामध्ये सर्व कामगार गुंतलेले आहेत आणि अखेर राम मंदिराची उभारणी होतीये. 22 जानेवारीला हा दिमागदार आणि भव्य असा सोहळा पार पडेल. संपूर्ण देशभरातल्या अनेक सोहळ्यांपैकी एक विशेष आणि दिमागदार मोठा असा धार्मिक सोहळा असणार आहे. निश्चितच देशाच्या ऐतिहासिक वाटचालीमधला एक अतिशय महत्त्वाचा असा सोहळा म्हणून अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याकडे पाहिलं जात आहे आणि याच सोहळ्याची ही जोरदार तयारी आपण पाहतो आहोत. जवळपास
अयोध्येतील राम मंदिराचा आता पहिला मजला हा पूर्ण झालेला आहे. इतरही कामं या ठिकाणी सुरू आहेत. मात्र 22 जानेवारीला उद्घाटन होईल. त्यानंतर उर्वरित काम सुद्धा केलं जाईल आणि सर्व देशभरातील सामान्य भाविकांसाठी फेब्रुवारीमध्ये हे मंदिर खुलं केलं जाईल. तत्पूर्वी कशा पद्धतीने हे काम सुरू आहे आपण पाहतो आहोत. कित्येक कामगार वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतून गेलेले आहेत. महाराष्ट्रातनं सुद्धा असंख्य कामगार सध्या अयोध्येमध्ये आहेत आणि राम मंदिराच्या उभारणीमध्ये आपलं योगदान बजावत आहेत. संपूर्ण देशभरातनं विविध राज्यातनं अनेक कलाकुसरीच्या वस्तू या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत. विविध प्रकारचे खडक असतील, त्याचबरोबर विविध प्रकारच्या विटा असतील. रामलल्लाच्या मूर्तींना विविध हिरे जडित किंवा रत्नजडित जे दागिने परिधान करावयाचे आहेत, त्या विविध कलाकुसरीच्या वस्तू असतील. अशा विविध राज्यातनं कानाकोपऱ्यातनं ज्या प्रत्येक राज्याची जी ओळख आहे अशा वस्तू या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातनं अयोध्येमध्ये राम मंदिराची ही उभारणी सुरू आहे. मात्र आतापर्यंत इतकी थेट दृश्य ही प्रेक्षकांना पाहता आली नव्हती. मात्र TV9 मराठीच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीची ही पहिली झलक आम्ही तुम्हाला दाखवतो. आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर हे थेट अयोध्येतनं ही प्रत्येक दृश्य, प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. आपण पुन्हा एकदा संदीप यांच्याकडे जाणार आहोत. संदीप, अगदी बरोबर आहे निकिता. TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी ही आपण थेट दृश्य खरं तर पाहतोय राम मंदिराची, ज्या राम मंदिराचं आता येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या उद्घाटनाकडे खरं तर लागलं होतं, कारण धार्मिकदृष्ट्या अतिशय मोठं महत्त्व आहे या राम मंदिराला. आणि आत्ता आपण काही वेळापूर्वी एका इंजिनियर जे आहेत त्यांच्याशी आपण बोललो. हेच सांगावं लागेल की 8 जे प्रमुख इंजिनियर होते या संपूर्ण मंदिराच्या बांधकामामध्ये, त्यातले 6 इंजिनियर हे महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आता जी आपण बाजू पाहतो ही पश्चिमेकडची बाजू आहे. म्हणजे पश्चिमेकडच्या बाजूचा जो परिसर आहे तो संपूर्ण हा प्रेक्षकांना आपण दाखवतोय. सुरुवातीला मी कॅमेरामन राकेश यांना विनंती करेन, समोर जे आपण पाहतो हे मुख्य प्रवेशद्वार असणार आहे मंदिरात येण्यासाठीचं. तेच किती भव्य दिव्य आहे हे आपण फक्त दृश्यांमध्ये पाहून ओळखू शकतो, ज्यावरून मंदिर किती मोठ्या प्रमाणामध्ये असेल किंवा मंदिराची भव्यता किती असेल हे आपण फक्त त्याचं म्हणजे लक्षात घेऊ शकतो. या प्रवेशद्वारामधून प्रवेश केल्यानंतर पहिला टप्पा जो आहे तो आपण पाहतोय तो स्वागत कक्ष असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणावरूनच मुख्य गर्भगृहाकडे जाता येणार आहे. एकूण 3 टप्पे या मंदिराचे जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि हजारो कामगार जे आहेत ते गेल्या इतक्या वर्षांपासून सगळं हे काम करत होते. आत्ताही आपण खाली जर पाहिलं तर या ठिकाणी जी दगडं होती किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे स्तंभ देशभरातनं आणण्यात आले होते, वेगळ्या पद्धतीनं बनवलेले, ते या ठिकाणी अजूनही ठेवण्यात आले आहेत. त्यामुळं जरी अजून 20-25 दिवस जरी बाकी असले तरी जे कामगार आहे त्यांच्या वतीनं अजूनही हे काम युद्ध पातळीवर करण्यात येतं आहे. सगळ्या देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून हे सगळे कामगार आलेले आहेत आणि ही अभिमानास्पद गोष्ट तर असणारच आहे. दुसरं महत्त्वाचं, जवळपास 120 लोक हे एका मिनिटामध्ये दर्शन घेऊ शकतील अशी देखील एक व्यवस्था करण्यात आली. ज्या वेळेला हे बांधकाम सुरू करण्यात आलं होतं ज्यावेळेला या ठिकाणी खोदकाम करण्यात आलं त्यावेळेला अनेक मूर्ती सापडल्याचं देखील इंजिनियरने आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे, ज्यामध्ये बाल गणेश असतील, शंकर असतील यांची मूर्ती सापडली होती. आता महत्त्वाचं हेच आहे की 22 तारखेला भगवान श्रीरामांची जी मूर्ती आहे त्याची प्रतिष्ठापना केली जाईल. जवळपास देशभरातले साधू संत जे आहेत त्यांना देखील या मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 7,000 VIP निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे राजकीय व्यक्ती आहेत, उद्योजक आहेत, क्रीडा साहित्य या क्षेत्रातली जे मान्यवर आहेत ते देखील स्वतः असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतापर्यंत जे देशातले पंतप्रधान झाले, अगदी जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत, त्यामध्ये सर्वात जास्त अयोध्येत येणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख होईल. कारण यापूर्वी ते जवळपास 5 वेळा येऊन गेले आहेत. आता 6वी वेळ ते येत आहेत 30 तारखेला, ज्या वेळेला विमानतळ आणि रेल्वे स्टेशन याचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर पुन्हा 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत दाखल होतील. 30